नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, असिस्टंट लोको पायलटच्या इंडियन रेल्वे कडून वॅकन्सीज काढल्या, पण तुम्ही जर त्या वॅकन्सीज कडे बघितलं तर वॅकन्सी 5696 दिसायला खूप मोठ्या दिसतात, पण इंडियन रेल्वेचे एवढे सारे झोन आहेत, या प्रत्येक झोन मध्ये 500-600 वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत, ज्या की एक्झिस्टिंग वॅकन्सीज कितीतरी हजारो मध्ये आहेत. राईट, जी लोको पायलटची असोसिएशन आहे, मागच्या वेळेस त्याचा व्हिडिओ सुद्धा मी घेऊन आलो होतो. त्या लोको पायलटच्या असोसिएशनने हे सांगितलेलं आहे की जवळपास 16,500 वॅकन्सीज या निघायला पाहिजे, तर त्या तेवढ्या वॅकन्सीज आहेत. ओके, त्यांचं असं म्हणणं होतं की व्यवस्थित जर रिव्ह्यू करण्यात आला तर या वॅकन्सी याच्यापेक्षाही दुप्पट आहेत. क्लिअर, म्हणजे एवढ्या वॅकन्सीज असून मग 6 वर्षानंतर 5696 वॅकन्सीज का काढण्यात आल्या? राईट, तुमच्याकडे वॅकन्सीज नसेल तर मान्य आहे की बाबा वॅकन्सीज नाही आहेत, तर मग काढायच्या कुठून? एवढ्या वॅकन्सीज असताना मग वॅकन्सी तुम्ही का काढत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा की शेवटची रिक्रुटमेंट 2018ला आलेली होती, आज ती रिक्रुटमेंट 2024ला येते. भरपूर ठिकाणी मुलं एवढे ॲस्पायरंट असतात या असिस्टंट लोको पायलटच्या जॉबसाठी, त्यांची एवढी तीव्र इच्छा असते की हा जॉब पाहिजे ते म्हणून, तर लोक 4-4 वर्ष याची तयारी करतात. असे बरेचसे विद्यार्थी एज बार झालेले आहेत. तर या सर्वांसाठी म्हणजे या वॅकन्सीज वाढवण्यासाठी आणि एज रिलॅक्सेशनसाठी ही ट्विटर कॅम्पेन चालू झालेली आहे. भरपूर ट्विट ऑलरेडी केलेले आहेत, जवळपास 9 मिलियन ट्विट म्हणजे 90 लाख ट्विटच्या आसपास ट्विट केले गेलेले आहेत. त्याच्या अगोदर सुद्धा मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेऊन आलतो आणि आज मी हा व्हिडिओ घेऊन यासाठी आलेलो आहो की प्रत्येकानं तुम्ही ट्विट करायचं आहे. मी स्वतःही कधी ट्विटरचा फार यूज करत नव्हतो, कधी केलेला नाही. तुम्ही बघितलं तर ट्विटरवर मात्र 34 माझे फॉलोअर आहेत. कधीच तर ट्विटरवर मी कधी ऍक्टिव्ह पण नव्हतो. राईट, मी हे याच्यासाठी ट्विटसाठी मी आज पुन्हा सकाळी उठून ट्विट केलेत. राईट, तुम्हाला सर्वांना ट्विट करायचं आहे, गव्हर्नमेंट पर्यंत आपला आवाज उठवायचा आहे. आता बघा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत, सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, आपल्याला त्या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा आहे. आपण काय रोडवर येऊन आंदोलन करत नाही आहोत, पण बसल्या जागी आपण ही गोष्ट करू शकतो. याच्यातून आपल्याला काय पूर्ण अभ्यासातलं मन आपलं हटवून काहीतरी करायचं आहे का? नाही. राईट, त्याच्या सोबतच आपल्याला करायचं आहे. मी आजही सांगतोय तुम्हाला, तुम्ही जर एलिजिबल असाल तर असिस्टंट लोको पायलटचा फॉर्म भरायला विसरू नका. हा फॉर्म भरायचाच आहे. राईट, एकदा जॉब हातामध्ये घ्या. जॉब हातामध्ये घेतल्यानंतर आणखीन दुसरा कुठला जॉब लागत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी चालू ठेवू शकता, पण हा जॉब पहिले हातामध्ये तुमच्या घ्या. प्रत्येकाने अप्लाय करा. पॅटर्न व्यवस्थित आहे, तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी गाईड करू शकतो, गाईड करेल. पण अगोदर सुद्धा 4-5 मी व्हिडिओ घेऊन आलो, याच्या पुढेही कंटिन्युअसली या व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. पण तुम्हाला आज या ट्विटर कॅम्पेन मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल. आपल्याकडे बरेच विद्यार्थी आयटीआयचे आहेत. राईट, इंजिनिअरिंग वाला आपला हा प्लॅटफॉर्म जवळपास 1,60,000 पर्यंत पोहोचलेला आहे. जवळपास सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आयटीआय वाले विद्यार्थीच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं ट्विट करायचं आहे. तर हे ट्विट करायचं का आहे? तुम्ही जर ट्विटरवर गेला, हॅशटॅग जरी केला, राईट, फक्त हॅशटॅग जरी लिहिलं आणि इन्क्रीज पुढे आपोआप आरआरबी एएलपी वॅकन्सीज येतं. राईट, आरआरबी एएलपी वॅकन्सीज येतं. हे मी स्वतः सकाळी ट्विट केलेलं आहे. योगेश माने, बघा, योगेश माने 34 हा माझा ट्विटरचा आयडी आहे. राईट, काही जर तुम्हाला वाटलं ओके ट्विट करताना काय कसं करायचं तर तिथून सुद्धा तुम्ही थोडंसं बघू शकता. राईट, तर हॅशटॅग इन्क्रीज ओके आरआरबी एएलपी वॅकन्सीज, क्लिअर, हे पूर्ण बघून घ्या. हॅशटॅग तुम्ही थोडं सुरुवात जरी केली तरी खाली तुम्हाला ट्विटर सजेस्ट करतं का? कारण बिलकुल हा ट्रेंडिंग आहे, आपल्याला त्याचाही एक भाग बनायचं आहे. दुसरं, हॅशटॅग गिव्ह एज रिलॅक्सेशन, हा दुसरा तुमचा. राईट, आणखीन तिसरंही ट्विट करा, हॅशटॅग रेल्वे एएलपी वॅकन्सीज बढ़ाओ. क्लिअर, हॅशटॅग रेल्वे एएलपी वॅकन्सीज बढ़ाओ. ह्या तिन्ही ट्विट तुम्हाला करायचे आहेत. हे तिन्ही ट्विट तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे कोणीही विसरू नका, हे तिन्ही ट्विट करा. राईट, आणि आज नाही, कंटिन्युअस उद्या परवा जेवढे दिवस तुम्हाला जमत जाईल ना तेवढं करत जा, बिंदास्त करा. राईट, गव्हर्नमेंटवर कुठंतरी आपलं प्रेशर असणं गरजेचं आहे का? तुम्हाला हे बघा, ही सुरुवात आहे.
राईट. हे ALP न सुरुवात केली, उद्या प्रत्येक रिक्रुटमेंट मध्ये गव्हर्नमेंट असंच करणार आहे. फक्त सेंट्रलच नाही तर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा हेच करणार आहे. त्यामुळं अशा गोष्टींना आवाज आपण उठवला पाहिजे. ते आवाज उठवायचं म्हणजे काय, आपल्याला जाऊन काय दगडफेक करायची नाहीये किंवा रस्त्यावर उतरायचं नाहीये, तर आपल्याला सोशल मीडियावरच याच्याबद्दलचा आपला आवाज उठवायचा आहे. गव्हर्नमेंट पर्यंत आपोआप पोहोचतो. हा हॅशटॅग रिमूव्ह करावा लागला, राईट. एवढा हा ट्रेंडिंग मध्ये होता. राम मंदिरापेक्षाही ट्रेंडिंग मध्ये हा हॅशटॅग होता. आपणही सर्व रामाचे भक्त आहोतच, पण त्या हॅशटॅग पेक्षाही हा ट्रेंडिंग वर होता, म्हणून गव्हर्नमेंटने याला रिमूव्ह केलं, राईट. आता राम मंदिराचंही झालं, राईट. कार्यक्रम तोही आटोपला. आता आपल्याला याच्यावर पुन्हा फोकस करायचा आहे आणि प्रत्येकानं हे ट्विट करायचंच आहे. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.